जय हिंद. 22 एप्रिल 2025 रोजी फार भ्याड हल्ला झाला होता. आतंकवाद्यांनी आपल्या भारतातील जम्मू काश्मीर या ठिकाणी पहलगाम या गावी किंवा या ठिकाणी भ्याड हल्ला केला होता आणि या भ्याड हल्ल्यामध्ये जवळपास 26 लोक मृत्युमुखी पडले होते भारतातले. आता ते भारतातले निष्पाप होते. त्यांचं आणि पाकिस्तानचं किंवा आतंकवाद्याशी काही घेणं नाही नव्हतं. फक्त एवढंच विचारत होते की आपका धर्म क्या है. म्हणजे ह्या धर्माच्या आधारावर त्यांनी हा भ्याड हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतातल्या प्रत्येक व्यक्तीनं, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, त्यांनी सर्वांनी निषेध नोंदवला होता. कारण हा मानवतावाद नव्हता. मानवाला जो असं म्हणूया की एक प्रेम, ममता, माया ह्या गोष्टीला आपण धरून जातो, तो तिथं आपल्याला बघायला भेटला नव्हता. पण आपण भारतातले जे असं म्हणूया की भारतातल्या प्रमुख प्रमुख मंत्र्यांनी ह्या पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी मग वेगवेगळ्या पद्धतीनं कोंडीत पकडलं. मग त्यात आर्थिक असेल, मानसिक असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण हा विचार करत होतो की ह्या पाकड्याला आपल्याला कशा पद्धतीनं धडा शिकवता येईल आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई होईल आणि ती पण लष्करी कारवाई कशा प्रकारे होईल आणि कधी होईल, हाच विचार आपण करत होतो. आणि हा विचार करत असताना आपल्याला माहिती पडले की मॉक ड्रिल नावाचं प्रकार आपल्याला घडणार आहे. पण मॉक ड्रिल नावाचा प्रकार घडत असताना तो होण्याच्या अगोदर काही ठिकाणी झाला, पण काही ठिकाणी नाही झाला. पण होण्याच्या अगोदर या पाकड्याच्या कमरेत लात मारून आपले जे एअरफोर्स मधले, नेव्ही मधले आणि आर्मी मधले जेवढे काही आपले सैनिक आहेत, त्यांनी पाकड्याच्या कानफटात वाजून त्यांच्या कमरेत लात घालून जवळपास 9 ठिकाणी हल्ले केले. आणि त्या 9 ठिकाणी हल्ले करण्याच्याच ऑपरेशनला नाव दिलं गेलं सिंदूर ऑपरेशन. कारण जे 26 लोक मृत्युमुखी पडले होते ना बाबा, ते फार निष्पाप होते. आणि म्हणून एखाद्याच्या घरातलं कुंकू मिटलं गेलेले आणि त्या कुंकूचा बदला घेण्यासाठी हे सिंदूर ऑपरेशन, ऑपरेशन सिंदूर इंडिया भारत हे नाव दिलं गेले. परंतु प्रत्येकाच्या मनातली गोष्ट, काल मंगळवारी म्हणजे बुधवारी सकाळी 1:30 वाजता असं म्हणूया आपण, 1:30 ते 2च्या दरम्यान ही घटना घडली. मग ऑपरेशन सिंदूर काय आहे? ऑपरेशन सिंदूर हे होतं की ठराविक ठिकाणी आपल्याला हल्ले करायचे. हल्ले करत असताना पाकिस्तानच्या कोणत्याही व्यक्तीला दगाफटका व्हायला नाही पाहिजे. पाकिस्तानच्या कोणत्याही सैनिकाला दगाफटका नाही व्हायला पाहिजे. हा भारताचा अतिउच्च विचार ठेवून भारताच्या सैनिकांनी तिथं हल्ला केला आणि बरोबर तिथं आपले हल्ले सक्सेसफुल करून दाखवले. हे लक्षात ठेवा. अरे भाऊ, पाक लक्षात घे रे दादा. तू आमच्यातूनच जन्माला आलेला आहे. आम्हाला तू शिकवायला लागलाय. म्हणजे थोडक्यात म्हणजे बापाला शिकवणार का तू? अरे आमचे पोलीस भरतीचे पोट्टे जरी सोडले ना, नुसते बिना नोकरीवाले सुद्धा, तरी तुला आडवा तिडवा नकाशा गायब करून टाकतील रे तुला. तू कशाला नादाला लागतोय तू भारताच्या? बरं लागतो तू कशाला निष्पाप लोकांना मारतोयस? बरं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू चालवतोयस. आम्ही नाही केलं. कुणी केलं? आतंकवाद्यांनी केलं. आतंकवाद्याला सहारा देणाऱ्या बुचण्या तू काय करतोयस? आतंकवाद्याला सहाराच देतोय ना. हा, बुजगावण्यासारखं काय गोष्टी करतोयस तू या? आणि जर तुला हे करून सुद्धा तू शांत बसत नव्हता, तुझं काय नाही काय कुरापत्या सीमा, आपले जे बॉर्डर आहे भारताच्या बॉर्डर, तुझं चालूच होत्या मागच्या 10-15 दिवसापासून. 14 दिवस वाट पाहिली राजा. तुला घरात येऊन ठोकलं. लक्षात ठेव, घरात येऊन ठोकलं. ये तो अभी शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एवढंच लक्षात ठेव. भारतानं जरी तुला सांगितलं असेल, भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं असेल, प्रधानमंत्र्यांनीच प्रेस घेऊन सांगितलं असेल की आम्ही पाकिस्तानला धक्का नाही लावला, पण पाकिस्तानावर जगणारे जे बांडगुळ आहेत त्यांना उद्ध्वस्त केलेले आणि त्यांना जगवणारे पोशिंदे तुम्ही आहेत. त्यामुळं थोडं सुधरा. इतक्या वर्षापासून सुधारले नाही, अक्कल नाही आलीये. पहिल्या ठिकाणी मार खाल्ला, दुसऱ्या ठिकाणी मार खाल्ला, तिसऱ्या ठिकाणी मार खाण्याची वेळ आलेली आहे, तरी तुम्ही सुधरा नाही गेले. तर सुधरा या गोष्टी. आणि हा हल्ला कुठे झाला हे पण तुम्हाला मी आता सांगणार आहे. हे बघा, हा हल्ला यांनी आपल्या भारतातल्या जवानांनी, म्हणू आपण, आम्हाला त्याचा आदर आहे, अभिमान आहे. अशा जवानांचा आदर आहे, अभिमान आहे. सनगणा एअर स्ट्राईक केलेली आहे. पूर्ण विमानं झन 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 एवढ्या ठिकाणी गेलेत. आणि जैश ए मोहम्मद 4 ठिकाणी, लष्कर ए तैयबा 3 ठिकाणी आणि हिजबुल मुअज्जम 2 ठिकाणी, म्हणजे 9 ठिकाणी ते हल्ले केले गेलेत. लक्षात ठेवा, 9 ठिकाणी.
आणि हे 9 ठिकाणी हल्ले करत असताना जवळपास 100 लोक लोक म्हणण्यापेक्षा रे आतंकवादी रे बुजगावणे रे आतंकवादी ते त्यांना लोक म्हणून काय फायदा आहे का रे? त्यांना ना माया ममता काही गोष्टी त्या आतंकवाद्यांना इथं यमसदने पाठवलं गेलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि त्याच सोबत त्यांचा लष्कर ए कमांड म्हणून आपण हाफिज अब्दुल मलिक त्याला सुद्धा रामनाम सत्य केले गेलेले रामनाम सत्य. त्यामुळे बाबू तू आमच्या नादाला लागूच नको. तू दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायला लागला मी नाही त्यातला म्हणजे मी नाही त्यातली कडीला वाहतले असा कार्यक्रम तू करू लागल्या पाकड्या लक्षात ठेव तू. त्यामुळं आमच्या नादाला लागूच नको तू. आमचे प्रधानमंत्री पण एकदम स्ट्रॉंग आहे, संरक्षण मंत्री एवढं स्ट्रॉंग आहे. अरे तू आम्ही कोणत्या पक्षाचे त्याचे घेणं देणं नाही, पण जेव्हा भारताचा देशाचा प्रश्न येतो ना, भारताचा प्रत्येक नागरिक भारताच्या प्रत्येक धर्मामधला नागरिक मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, कोणत्याही जाती धर्माचा एकत्र येणार हे लक्षात ठेव. भारतासाठी एकत्र येणार हे लक्षात ठेव. म्हणजे ह्या 9 ठिकाणी तिथं उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे. आणि हे उद्ध्वस्त करत 7 मे 2025 रोजी रात्री 1:30 वाजता 24 मिसाईल किती मिसाईल 9 ठिकाणी 24 मिसाईलद्वारे हे खतरनाक कार्यक्रम त्यांचा वाजून टाकलेला आहे. त्यामुळे भावड्या तू फक्त दिवाळीतलेच फटाके फोड, टिकल्या फोड, तू आमच्या नादाला लागूच नको तू. ठीक आहे. ते जर नसतील तुझ्याकडे तर आम्ही आणून देऊ तुला टिकल्या बिकल्या फोडायला. ठीक आहे. बिंदुका फोडायला, नाही तर पिचकाऱ्या घेऊन एकमेकाच्या अंगावर कलर उडव. पण तू भारताच्या नादाला लागू नकोस. आतापर्यंत तोंड घशी कितीदा पडलाय तुला तुझं कळणं गेलंय. ठीक आहे. म्हणजे तू असा दलिंदर आहेस की थोकून चाटणारा तू देश आहेस. तू काय सांगतोय की भारतातल्या लोकांना वाईट एवढंच वाटतं त्या 26 लोकांचा मृत्युमुखी झाला ना त्याचा तुमचा संबंधच नव्हता तरी ते मृत्युमुखी पडले वाईट त्या गोष्टीचं वाटतं. ठीक आहे. त्यामुळं लक्षात ठेव असे खतरनाक लोक आहेत. आणि तरी पण हे शहबाज करीम येड बुजगावणं काय म्हणते माहिती का, प्रधानमंत्री पाकिस्तानचं असं म्हणतंय की बापू तुम्ही आमच्यावर चालाक दुश्मन म्हणजे भारत, चालाक दुश्मन है पाकिस्तान के 5 स्थानों पर कायराना हमले किए, यह भारत द्वारा थोपा गया युद्ध है. अरे बाबा युद्ध नाही आम्ही डिक्लेअर केलंय. तुमच्या पाकिस्तानच्या एकाही व्यक्तीला मारलं गेलेलं नाहीये. ठीक आहे. पाकिस्तानच्या एकाही सैनिकाला मारले गेलेलं नाहीये. मारलं कुणाला, आतंकवाद्यांना मारलेलं आहे आम्ही. हे लक्षात ठेव. जे की तुमचे नाही येते तुम्ही म्हणता ना आमचे नाही मग तुमचे नाही येते त्यांना मारले गेलेले आणि आम्ही युद्ध सुरू नाही केलंय हे लक्षात ठेव. आणि करारा जवाब देणं पडेगा. काय देशील तू करारा जवाब? मी आत्ताच बोललो ना आमचे सगळे पोलीस भरतीचे लेकरं जर सोडले ना तुझ्या नकाशावरून सगळं नाव निशाण मिटून टाकतील. तू काय सांगतो करारा जवाब देंगे? कॉलनीतले पोलीस भरती दूरची गोष्ट, कॉलनीतले एकदम बारके पोरं जरी सोडले तरी खतरनाक कार्यक्रम होऊन जाईल तुझा. लक्षात ठेव. त्यामुळं रिकामं डोक्याला ताण देऊ नको. बरं हे सगळं केल्यानंतर पीओके वर काय करतोय तू माहितीये का, तिकडून गोळीबार चालू केला लगेच. आमच्यावर हमला केला म्हणे मग गोळीबार चालू केला. तू अवकातीत राह रे, अवकातीत राह ना. तू काय डोक्याला ताण करून घेतोयस तू. ठीक आहे. जास्त बडबड करायची नाही. आतंकी संघटन कुठं काय कार्यक्रम वाजवलेला आहे हे त्याचं सगळं नियोजन आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. लक्षात ठेवा. मग आता यांनी काय केलं माहितीये का, आपण हमला केल्यानंतर यांनी काय केलं माहितीये का, तिथलं सियालकोट असेल, तिथलं लाहोर असेल, सगळ्याच्या सगळे त्यांनी जे एअरपोर्ट होते सगळ्याच्या सगळे बंद करून टाकले. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक लक्षात ठेवा दादा हो, की आमच्या भारतामध्ये तुम्ही विचारून धर्म विचारून म्हणजे तुम्ही लोकांना मारलेलं आहे विचारू असं करू नका. तुमची लायकी दाखवून दिली, लायकीतच राहा. त्यामुळे आपल्या भारतातल्या प्रधानमंत्रींनी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी रात्रभर लक्ष ठेवून ह्या सगळ्या कारवाया केलेल्या आहेत. रात्रभर लक्ष ठेवून. सोबत संरक्षण मंत्री असतील, बाकीच्या डिपार्टमेंटचे पण लोक असतील, असं नाही की नसतील. सगळ्या लोकांनी एकत्र आलेले आहे. जेव्हा देशावर प्रॉब्लेम येतो ना राजा त्यावेळेस आम्ही जात धर्म पंथ पक्ष हे सगळ्या गोष्टी विसरून जातो हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही आमच्या नादाला लागू नका. कारण भारतातले सगळ्याच्या सगळे म्हणता येईल किंवा 99% जेवढे मुस्लिम समाजातले लोक आहेत हे सगळे भारताला मानणारे हे लक्षात ठेवा. कारण त्यांचं म्हणणे आम्ही भारतात राहतो, भारतात खातो, भारतात वाढतो, तर भारत आमचा देश आहे हे पण ते मानतात. त्यामुळे असं समजू नका की ते तुमचे आहेत आणि ते काहीतरी तुम्हाला सपोर्ट करतील. बिलकुल नाही. ठीक आहे. त्यामुळं पाकड्या नीट राह. ठीक आहे. तुझ्या अवकातीत राह, तुझ्या मर्यादेत राह. चिमटा काढून पळू नको. लक्षात यायला लागले. त्यामुळं बिलकुल नादाला लागू नको भारताच्या.
आणि या सगळ्या कारवाया बघितल्यात, ठीक है, ये तो सिर्फ झलक थी, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, अगर तू चाहता है तो. तर ह्याच नोटवर मी सगळ्या भारतातल्या नव्हे तर पूर्ण जगातल्या बांधवांना सांगू इच्छितो, कुणीही कोणावर कारवाई करण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण प्रत्येकाला भारी पडलेला आहे. त्यातल्या त्यात भारत तर पाकिस्तानला हमेशा भारी पडल्या. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा तुमचे आतंकवादी जर लपून छपून जर करत नसते ना दादा तुम्ही, मग तो तुमचा कार्यक्रम बाजूला असतो. तुम्ही लपून छपून कारवाई करता ना, त्यामुळं भ्याड हल्ला म्हणतात त्याला. या भ्याड हल्ल्याला म्हणजे खंजीर खुपसणं म्हणतात त्याला. जे लोक मृत्युमुखी पडले त्यांचा काहीच तुमच्याशी संबंध नव्हता, निष्पाप होते. त्यामुळे विचारपूर्वक राहा आणि यानंतर ह्या अशा गोष्टी घडू नये याची दक्षता पाकड्यांनी घ्यायला पाहिजे, पाकड्याच्या अध्यक्षांनी घ्यायला पाहिजे, पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे, तिथल्या सगळ्या लोकांनी घ्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या नोटवर मी इथे थांबतो आणि इथून रजा घेतो. जय हिंद.